संत बाळूमामा यांची संपूर्ण कहाणी सुमारे 2000 शब्द। संत बाळूमामा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। त्यांचे मूळ नाव वल्लाप्पा होते। त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव, सध्याचे बेलगावी जिल्ह्यातील अक्कोल या गावात धनगर कुटुंबात झाला। वडिलांचे नाव मायाप्पा आणि आईचे नाव सुंदरा होते। लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, दयाळू आणि ईश्वरभक्त होता। लहान वयातच त्यांना मेंढ्या राखण्याची जबाबदारी मिळाली। मेंढ्यांसोबत डोंगर दऱ्यात फिरताना ते सतत देवाचे नामस्मरण करत। लोक सांगतात की त्यांच्या सहवासामुळे आजारी जनावरे बरी होत आणि अडचणीत असलेल्या लोकांना धीर मिळत असे। त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांची कीर्ती आसपासच्या गावांत पसरू लागली। बाळूमामा साधे जीवन जगत होते। त्यांनी कधीही संपत्ती, प्रसिद्धी किंवा मान सन्मानाची इच्छा धरली नाही। गरीब, शेतकरी, धनगर, गुराखी आणि गरजू लोकांना मदत करणे हाच त्यांचा धर्म होता। त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना समान वागणूक दिली आणि प्रेम, करुणा, सत्य आणि परिश्रम यांचा संदेश दिला। लोककथांनुसार त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडल्याचे भक्त मानतात। कुणाचे आजार बरे होणे, हरवलेली जनावरे सापडणे, संकटातून सुटका होणे अशा अनेक घटना भक्त सांगतात। मात्र या कथा प्रामुख्याने लोकपरंपरेतून आलेल्या आहेत आणि त्यांचे ऐतिहासिक पुरावे सर्व बाबतीत उपलब्ध नाहीत। बाळूमामा गावोगावी फिरून लोकांना प्रामाणिकपणा, संयम, देवभक्ती आणि परोपकार यांचे महत्त्व समजावत असत। त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा चांगले आचरण, कष्ट आणि श्रद्धा यांवर भर दिला असे अनेक चरित्रकार नमूद करतात। त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध स्थान म्हणजे आदमापूर, जिल्हा कोल्हापूर येथे त्यांचे समाधीस्थळ आहे। दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करतात। 4 सप्टेंबर 1966 रोजी बाळूमामांनी समाधी घेतली। त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या स्मृती, शिकवणी आणि भक्ती परंपरा अधिक व्यापक झाली। त्यांच्या जीवनावर चित्रपट, पुस्तके आणि दूरचित्रवाणी मालिका देखील तयार करण्यात आल्या, ज्यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांची ओळख पोहोचली। बाळूमामांची मुख्य शिकवण: देवावर श्रद्धा ठेवा, कष्टाला पर्याय नाही, सर्वांवर प्रेम करा, गरजूंना मदत करा, प्रामाणिकपणे जीवन जगा, प्राणीमात्रांवर दया करा। आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील लाखो भक्त बाळूमामांना संतस्वरूप मानून त्यांची पूजा करतात। त्यांच्या जीवनातून साधेपणा, सेवा आणि भक्ती यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतात।